जे पत्रकार आलेत त्यांचं स्वागत आहे. माहिती आयुक्त कार्यालय यांचे मी अनुभव सांगणार आहे तुम्हाला. मला दोनदा प्रसंग आला माहिती आयोगात जाण्याचा. घटना अशी आहे की अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये माझे 4-5 अर्ज प्रलंबित होते आणि त्या अर्जांवर काहीही कारवाई होत नव्हती. म्हणून मी अंधेरी पोलीस स्टेशनचे जे सिनियर आहेत संताजी घोरपडे त्यांची भेट मागितली. त्यांनी बऱ्याच दिवसांनी मला भेट तर दिली आणि भेटीच्या वेळेला मी व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी मागितली. व्हिडिओ रेकॉर्डिंग अशासाठी की या लोकांना फक्त आश्वासनं देण्याची सवय असते, कामं होत नसतात, तर कुठेतरी आपल्याकडे एक तर रेकॉर्ड राहील. मात्र जी परवानगी यांनी मला दिली नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी न दिल्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केला नाही. जी 15 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ज्या सुरेखा जवंजाळ मॅडम आहेत तिथल्या PSI, त्यांनी माझा मोबाईल वगैरे चेक केला, ठीक आहे. मात्र त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी न देणं हे हायकोर्टाच्या ऑर्डरचं उल्लंघन आहे हे ध्यानात घेऊन मी त्यांच्याकडे CCTVचे फुटेज RTI मार्फत मागवले. RTIच्या मार्फत जे मला CCTVचे फुटेज त्यांनी दिले ती माहिती समाधानकारक नव्हती, नियमानुसार नव्हते, खोटी चुकीची दिशाभूल करणारी त्यांनी माहिती दिली होती. याकरिता मी नंतर प्रथम अपील दाखल केलं. प्रथम अपीलची सुनावणी त्यांनी नियमाप्रमाणे 45 दिवसात लावायला पाहिजे. मात्र मी जवळजवळ 50 दिवसापेक्षा जास्त वाट पाहिली तरी देखील प्रथम अपीलाची सुनावणी त्यांनी लावली नाही. मी 55व्या दिवशी सेकंड अपील दाखल केलं. सेकंड अपील दाखल केल्यानंतर मला इथून बोलावणं आलं फर्स्ट अपीलाच्या सुनावणीचं. तर मी त्यांना लेखी दिलं. त्यांनी 9 सप्टेंबरला ती सुनावणी ठेवली होती. त्याच दिवशी मी तिथे गेले आणि मी त्यांना एक लेटर दिलं. हे लेटर इथे तुम्ही पाहाल. या लेटर मी त्यांना सांगितलं की मी ऑलरेडी सेकंड अपील दाखल केलेलं आहे. तुम्ही विहित मुदतीत सुनावणी लावली नाही, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. मी 9 तारखेला सकाळी 10:30 वाजता त्यांना हे लेटर दिलेलं आहे. 9 तारखेला त्यांनी जी सुनावणी ठेवली होती त्याच दिवशीचं हे लेटर आहे. असं असताना मी त्यांना लेटर दिलं होतं, म्हणजे याचा अर्थ मी त्या दिवशी जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. परंतु असं असताना त्यांनी आदेश काढले आणि त्या आदेशात हे आदेश आहेत, हे बघू शकाल आपण. ह्या आदेशात त्यांनी अपीलार्थी म्हणजे मी हजर आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यात असंही म्हटलेलं आहे त्यांनी की आम्ही यांना फुटेज दिलेलं आहे. परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की त्या आधी दिलेल्या जनमाहिती अधिकारी दिलेल्या फुटेजला मी आक्षेप घेतलेला होता आणि तीच माहिती तुम्ही मला प्रथम दिली असं तुम्ही लिहिताय. त्यानंतर मग मी काय केलं, ऑलरेडी सेकंड अपीलात मी गेले होते. 1.25 वर्षांनी सेकंड अपीलाची सुनावणी लागली. आता इथे महत्त्वाचे मुद्दे बघा. 1.25 वर्षांनी सेकंड अपीलाची जी सुनावणी लागली डॉक्टर प्रदीप व्यास यांच्या दालनामध्ये. पहिली गोष्ट, जे जनमाहिती अधिकारी आहेत आणि जे प्रथम अपील अधिकारी आहेत, जनमाहिती अधिकारी शशिकांत भोसले आणि प्रथम अपील अधिकारी मंगेश शिंदे म्हणजे ACP आणि DCP, हे अनुक्रमे जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी हे सुनावणीस उपस्थित नव्हते. हा पहिला मुद्दा. जनमाहिती अधिकारी आयत्या वेळेला आले, लास्ट मोमेंटला, सुनावणी संपता आले. हे त्यानंतर मी जे पुरावे नेले होते, पुरावे म्हणजे अपीलाच्या कामी माझं जे म्हणणं होतं ते मी तिकडे लेखी नेलं होतं आणि प्लस पेन ड्राईव्ह नेला होता ज्यात ते CCTV फुटेजचं रेकॉर्डिंग होतं. माझा अर्ज आणि CCTV फुटेज असं दोन्ही त्या लोकांनी स्वीकारलं नाही. कोणी? माहिती आयुक्त यांनी माझा पेन ड्राईव्हही घेतला नाही जो की एव्हिडन्स होता, ज्यात CCTVचे फुटेज होते, आणि माझा अर्ज तोही घेतला नाही. त्यानंतर
जे आमचं सुनावणी झाली त्यावेळेस माहिती आयुक्तांना मी म्हटलं की मला पाहिजे ती माहिती मिळाली नाही, CCTV फुटेज हे बरोबर मिळालेले नाही आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अभिलेखी जे उपलब्ध आहेत तीच माहिती दिली जाते. मी त्यांना म्हटलं जे CCTV फुटेज ते अर्धवट आहेत, अपूर्ण आहेत आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सांगते की तुम्ही तुमचे पोलीस स्टेशनमधले जे पण CCTV आहेत ते अद्ययावत ठेवले पाहिजे. त्या CCTV ऑडिओ नव्हता हे मी त्यांना सर्व सांगितलं, मात्र त्यांनी असं मला विधान केलेलं आहे. त्यानंतर मी त्यांना हेही सांगितलं की सुनावणीला मी गेलेच नव्हते, फर्स्ट अपील सुनावणी झालीच नाही आहे, तरी देखील त्यांनी तो आदेश काढलेला आहे आणि मी त्यांना एक लेटर पण दिलं होतं. तर त्यांना सांगितलं की प्रथम अपीलच्या सुनावणीचं काय तुमच्याकडे काही मिनिट्स वगैरे असतील तर दाखवा. तर त्यांनी हा खोटा रोजनामा, बनावट रोजनामा अशा पद्धतीचा तिकडे सादर केला, ज्यात माझी सही आहे. सही दाखवली आहे त्यांनी, ती बनावट, माझी नाहीच आहे. मी सुनावणीच झाली नव्हती तर मी कशी काय मी सही, आणि जर माझी सही असं जर तुमचं म्हणणं असेल तर याच्यामध्ये 23/9 अशी तारीख आहे आणि सुनावणी तर 9 तारखेला झाली, म्हणजे 23 तारखेचं हे काय प्रकरण आहे. विशेष म्हणजे त्यांनी 15 मिनिटाचा त्या ब्रेक घेतला होता. मला असा डाऊट आहे की त्या 15 मिनिटात त्यांनी हे काय तयार केलं की काय तिकडे, मला आय डोंट नो. तर हे अशा पद्धतीचं त्याने बनावट रोजनामा तिकडे सादर केला. हा रोजनामा नंतर RTA मार्फत मी मागवला म्हणून तो मला मिळालेला आहे. त्यानंतर ह्या रोजनाम्याच्या आधारे त्यांनी माझं अपील फेटाळलं. त्यानंतर राज्यपालांकडे मी तक्रार देखील केलेली आहे, परंतु राज्यपालांकडून मला अद्याप काही प्रतिसाद आलेला नाहीये. माझा पहिला प्रश्न असा आहे की जर बनावट, चुकीची, खोटी माहिती दिली किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली तर नियमाप्रमाणे त्यांनी शास्ती ही केली पाहिजे, दंड आकारू शकतात. मग हे काय करतात कारवाई अधिकाऱ्यांसमोर? अधिकाऱ्यांवर कारवाई काय करतात? जे अधिकारी तिकडे अनुपस्थित होते, तुम्ही ऑर्डरमध्ये लिहिता अमुक अमुक अधिकारी अनुपस्थित, अरे पण त्यांच्यावर करता काय कारवाई? ते अनुपस्थित राहतात. तिसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं जे उल्लंघन केलं त्या लोकांनी, CCTV फुटेजचा कंप्लायन्स घेतलेला नव्हतं. मग त्याच्यावर तुम्ही काही टिप्पणी, शेरे, नोंद काहीतरी घेतली पाहिजे, तीही घेतलीच नाही. आणि बनावट रोजनामा हा जो दाखवला, मी त्यांना तेव्हा म्हटलं की सुनावणी झाली नाही, मी हजर नव्हते, मग हा रोजनामा आला कुठून? ही सही माझी नाही हे मी सांगितल्यावर शहानिशा करणं त्यांचं काम होतं, ते त्यांनी का केलं नाही? आणि म्हणून माझा प्रश्न आहे की अशा पद्धतीने जर सुनावण्या होणार असतील तर सामान्य माणसांना न्याय मिळणार कसा? आणि म्हणून मी याच्यामध्ये मागण्या काय केल्या आहेत की CCTV व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी पण ते देत नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी यांनी द्यायला पाहिजे. त्यानंतर स्क्रीन डिस्प्ले वगैरे असायला पाहिजे, जेणेकरून, मी तर ह्याला बोगस सुनावणी म्हणते, जेणेकरून अशा बोगस सुनावणींना आळा बसेल. आणि म्हणून मी या मागण्या इथे केलेल्या आहेत की व्हिडिओ रेकॉर्डिंग दिलं पाहिजे या लोकांनी, स्क्रीन डिस्प्ले पाहिजे, ते रेकॉर्ड जतन केलं पाहिजे, नागरिकांना त्यांच्या म्हणण्यानुसार ते दिले पाहिजेत. अशा पद्धतीने पारदर्शकता पाहिजे यांच्या कारभारात, ती नाही आहे आणि मी याला बोगस सुनावणी म्हणेन. हे झालं प्रकरण 1. आता प्रकरण दुसरं असं आहे, माझ्या आईचा मृत्यू KEM हॉस्पिटलमध्ये MRI मशीनमध्ये झाला. मृत्यू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे MRIचे इमेजेस मागितले होते. ते इमेजेस मला त्यांनी तेव्हा दिलेत नाही, मेडिकल रेकॉर्ड पण दिले नाही. हे दुसरं प्रकरण आहे. त्याच्यानंतर मी मेडिकल रेकॉर्ड आणि इमेजेस त्यांनी दिलेच नव्हते. ह्याच्यासाठी RTI टाकला. RTI मार्फत मी मेडिकल रेकॉर्ड घेतले, मात्र इमेजेस मला मिळालेच नाहीत. MRI मशीन मृत्यू झाला तेही त्यांनी मला सांगितलं नाही. मग मी फर्स्ट अपील जनमाहिती RTI टाकला. RTI मधून मेडिकल रेकॉर्ड मिळवले, MRI इमेजेस त्यांनी दिले नव्हते. त्यानंतर फर्स्ट अपील टाकलं. फर्स्ट अपीलामध्ये त्यांनी काय उत्तर दिलं, त्या MRI सेक्शनमध्ये जो स्टाफ असतो त्यांनी काय उत्तर दिलं
की एक स्लाइड आली, एक स्लाइड आली नाही, हे त्यांचं तिकडे उत्तर होतं. प्रथम अपील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल ते त्यांना द्या, माहिती आणि इमेजेस वगैरे जे काय उपलब्ध असेल त्यांना द्या, अहवाल द्या. असं असताना देखील मला फर्स्ट अपीलात त्यांनी सुद्धा काही दिलं नाही. मग सेकंड अपील जवळजवळ 2.5 वर्षांनी लागलं, कोरोना पिरियड जमेस धरता. 2.5 वर्षांनी जी सुनावणी लागली ती राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांच्या दालनामध्ये. आणि तिथे 2.5 वर्षांनी सुनावणी लागून सुद्धा 3 सेकंद पण त्यांनी दिले नाहीत. 3 सेकंद. हॉस्पिटलचा स्टाफ आला, त्यांनी सांगितलं की मेडिकल रेकॉर्ड आम्ही जतन करू ठेवू शकत नाही. मुळात प्रश्न हा आहे की जर हिने तक्रारी केलेल्या आहेत ठिकठिकाणी, मेडिकल डायरेक्टर पासून, आयुष पासून, आरोग्य मंत्र्यांपासून, त्याच्यानंतर डीन पासून जर सगळीकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि RTI पण टाकलेलं आहे ते इमेजेस, मग तुम्ही ते मेडिकल रेकॉर्ड नष्ट कसे केले हा पहिला प्रश्न. आणि ह्याच्यावर माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी त्यांना काहीतरी विचारायला पाहिजे होतं की तुम्ही रेकॉर्ड कसे काय डिस्ट्रॉय केले, मेडिकल रेकॉर्ड डिस्ट्रॉय कसे केले. जर अर्ज केलेले आहेत, RTI टाकलेलं आहे, तर तुम्हाला ते जतन करणं भाग होतं, आवश्यक होतं. सुनील पोरवाल या माहिती आयुक्तांनी कांगारू कोर्ट चालवला असा एक आरोप RTI कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर होतो आहे. हॉस्पिटलच्या स्टाफने त्यावेळेला एक लेटर आणलं, काहीतरी ब्लँक लेटर नाही म्हणाला, काहीतरी एक चिठ्ठोर असं आणलं होतं ते ब्लँक पेपरवर. तर मी त्यांना म्हटलं की नाही, तुम्ही लेटर हेडवर द्या. त्यांना फक्त तेवढंच एक ऑर्डर दिली त्यांनी, तुम्ही जे काय अहवाल आणलाय, पण ते अहवाल महत्वाचा नाही, जे मेन आपल्याला एक पुरावे, ते पुरावे काही मिळालेच नाहीत. अशा पद्धतीने हे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या प्रयत्नात CCTV मला म्हणजे पुरावे दिलेच नव्हते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मेडिकल रेकॉर्ड जे होते आपले पुरावे ते डिस्ट्रॉय केले. अशा पद्धतीने ही सगळी कामं चालतात. आणि म्हणून मी मागणी केलेली आहे की सुनावणी कक्षात, माहिती आयुक्तांच्या सुनावणी कक्षात CCTV कॅमेरे बसवावेत, स्क्रीन डिस्प्ले किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करावी, सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड जतन करावे, नागरिकांना सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून द्यावे. RTI कायद्यामध्ये जे जर असे नियम आहेत, गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या, की जर चुकीची माहिती, बनावट माहिती जर दिली गेली तर त्यांच्यावर दंड करा, शास्ती करा, त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करा. काय होतं माहिती आयोगात, काय होतं याच्यापैकी काहीतरी होतं का? हे एकमेकांना वाचवण्याचं काम करतात. तर मी एक प्रतिनिधी समजा पब्लिक तर्फे, जेणेकरून आज ही जर व्यवस्था बदल झाला पारदर्शकतेसाठी, सुनावणीचं रेकॉर्डिंग वगैरे परमिशन द्यायला दिली गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तरच सामान्य माणसांना न्याय मिळू शकतो. आणि मी असं ऐकलेलं आहे की हायकोर्टाने या बाबतीत आदेश दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाची पण ऑर्डर आहेत. काय करावं, विहित मुदतीत जर सुनावणी घेतली नाही तर काय करावं, त्या प्रथम अपील अधिकाऱ्यांवर पण तुम्ही कारवाई करू शकता. हे सगळं असताना तुम्ही काय करता, तुम्ही आदेशात मात्र लिहिता अमुक अनुपस्थित आहे, पण ते जे अनुपस्थित आहे त्यांच्यावर तुम्ही करता काय? तर माझं हे सगळं हे आहे, मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. राज्यपालांना मी लेटर लिहिलेलं आहे, लेटरची प्रत. ओके, तिथून पण मला काही आलेलं नाही. हे मी ना पोस्टाने पाठवलंय, तर तुम्ही म्हणून त्याच्यावर रिसिव्ड नाहीये. रजिस्टर्ड AD ने पाठवलंय म्हणून त्याच्यावर रिसिव्ड नाहीये. तुम्ही बघू, विषय माहिती आयुक्तांच्या दालनात हा तुम्ही उशिरा आला. पण अंधेरी पोलीस स्टेशनला असं झालं, माझे 4-5 अर्ज प्रलंबित होते वेगवेगळ्या विषयासंदर्भात. त्याच्यावर बरेच दिवसपर्यंत काही कारवाई होत नव्हती. तर त्याच्यावर जाब विचारण्याकरता मी अंधेरी पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत संताजी घोरपडे, त्यांची भेट मागितली. त्यांनी बऱ्याच दिवसांनी मला भेट दिली आणि त्या भेटी दरम्यान मी व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी मागितली. ती अशासाठी
की ही लोक आश्वासने देतात, करत काही नाही. आपल्याकडे एक रेकॉर्ड असावा, कारण मला वर्षानुवर्षाचा तो अनुभव आहे. मी यथावकाश तुम्हाला ह्याच्याबद्दल नंतर पण सांगणार आहे, पोलिसांचे अनुभव काय आहेत काय. आता फक्त माहिती आयुक्तांचा विषय आहे, म्हणून फक्त तेवढ्यापुरतंच मी बोलते आहे. तर त्यांनी मला व्हिडिओ रेकॉर्डिंगची परवानगी दिली नाही, जे कायद्याचं उल्लंघन आहे, सुप्रीम हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. आणि म्हणून मी हे हायकोर्टाच्या ऑर्डरचं उल्लंघन आहे, म्हणून मी त्यांच्याकडे त्या दिवशीचे जे 15 मिनिटं आमची चर्चा झाली त्याचे CCTV फुटेज मागितले. ते CCTV फुटेज जे मला देण्यात आले ते दिशाभूल करणारी, खोटी, बनावट, चुकीची माहिती CCTV फुटेज मी मागितले चर्चेचे. ह्यांनी दाखवलं हे, म्हणजे मी तिथे फक्त उभी दिसते. मी तुमच्याकडे चर्चेचं जे CCTV फुटेज दिले त्याच्यामध्ये ऑडिओ पण नव्हता. म्हणजे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन आहे. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू न देणं हे हायकोर्टाच्या आदेशाचं जसं उल्लंघन आहे, तसं CCTVचे फुटेज न देणं हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं उल्लंघन आहे. अशा पद्धतीने हे जबाबदार अधिकारी, IAS म्हणा, IPS म्हणा, हे कशा पद्धतीने काम करतात, हे स्वतः GRचं आदेशांचं कोर्टाच्या पालन करतात का, हा प्रश्न आहे. GR सगळे आहेत, नागरिकांशी सौजन्याने वागा, विहित मुदतीत जर प्रथम अपिलाची सुनावणी नाही घेतली तर काय करायला पाहिजे, सगळे GR आहेत. पण त्याच्यावर अंमलबजावणी होते का? जर खोटी, बनावट, दिशाभूल करणारी चुकीची माहिती दिलीच नाही तर त्याच्यावर दंड, शास्ती लावण्याचे पण आदेश आहेत, GR आहेत. त्याच्यावर अंमलबजावणी होते का, हा प्रश्न आहे. तर म्हणून मी काय म्हणते की या सगळ्या सुनावण्या मी बोगस मानते. या बोगस सुनावण्या होत आहेत, जिथे नागरिकांच्या तोंडाला पानं पुसली जातात, कायद्यानुसार कारवाई काही होत नाही. हा, सांगते. संबंधित पोलीस स्टेशन भोईवाडा पोलीस स्टेशन येतं. हे 2020चं प्रकरण आहे. 21 पर्यंत तर कोरोनाच होता. 1-1.5 वर्ष कोरोनामध्येच गेलं. माझा सतत फॉलोअप चालू होता. आणि कुठे कुठे फॉलोअप चालू होता ते कोरोनाने नाही गेली, ती MRI मशीनमध्ये गेली, कोरोना काळात गेलेली आहे. त्याच्यानंतर 1 वर्ष कोरोना पिरियड होता. हा, हो, कोविड चालू असताना. त्याच्यानंतर मी मेडिकल डायरेक्टर जे सेंट जॉर्जला बसतात, त्याच्यानंतर मेडिकल काउन्सिल, ही ॲलोपॅथीची संबंधित घटना असल्यामुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, तिथे मी पत्रव्यवहार केला. मेडिकल डायरेक्टरकडे पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर संबंधित भोईवाडा पोलीस स्टेशन, KM हॉस्पिटल. आणि मला एक सांगा, हे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल जे म्हणतो आपण, या ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये कोण कोण आहे? कामा हॉस्पिटल आहे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे, आणि JJ हॉस्पिटल आहे. JJ हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा फॉलोअप घेतला तेव्हा मला प्रत्येक जण एकमेकांचं बोट दाखवतो. हा म्हणतो तिकडे जा, तो म्हणतो तिकडे जा. तो म्हणजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहेत, तुम्ही किती ठिकाणी जाल. मला असं सांगण्यात आलं की हे प्रकरण JJ हॉस्पिटलमध्ये मेडिकल बोर्डाकडे आहे, मेडिकल बोर्डाकडे प्रलंबित आहे. मी स्वतः पर्सनली तिकडे गेले, डीनची भेट घेतली, सुरेशे जे काय सुप्रिंटेंडेंट, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्या भेटही देत नाहीत, काही होत नाही, काही प्रतिसाद देत नाही. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे, जसं मी आधीच्या प्रकरणात मी तुम्हाला सांगितलं की IPS अधिकारी जसे IAS अधिकारी एकमेकांना, IPS एकमेकांना अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करतात, तसे डॉक्टर देखील डॉक्टरना वाचवण्याचा प्रयत्न करतात. सगळीकडे पत्रव्यवहार मी केलेला आहे, मी फॉलोअप सगळीकडे घेतला. मग कुठूनच मला त्याला काही दाद मिळाली नाही. आईच्या मेडिकल निग्लिजन्सचा फॉलोअप घेता घेता माझा एक झाला, पण मी याची माहिती नंतरच्या पत्रकार परिषद देणार आहे. आताच माझी फोकस आहे फक्त माहिती आयुक्तांची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते त्याचं तुम्ही नोंद घ्यावी. अशा पद्धती अण्णा हजारेंची भेट. अण्णा हजारे राळेगण सिद्धीला असतात. जर कधी भेटण्याची मला जर संधी आली तर नक्की, किंवा मुंबईत कधी भेट झाली तर हे गोष्ट नक्की मी त्यांच्यासमोर मांडेन. सब बताया
वही मैं बताए ना सर, तुम अभी आए ना. हा, सेकंड अपिलामध्ये बघा, पहिला महत्वाचा मुद्दा, प्रथम अपील अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी दोघंही अनुपस्थित. जनमाहिती अधिकारी ऐन लास्ट मोमेंटला आला सुनावणी संपता संपता. दुसरी गोष्ट, जे पुरावे मी दिले होते, नेले होते, म्हणजे अपिलाच्या कामी माझं जे म्हणणं होतं ते म्हणणं प्लस की एव्हिडन्स जो होता पेन ड्राईव्ह, ते दोन्ही त्यांनी स्वीकारले नाही. ज्याच्या आधारावर आपली ही केस उभी आहे तो पेन ड्राईव्हच त्यांनी स्वीकारला नाही. म्हणजे अशा पद्धतीने पुरावेच स्वीकारायचे नाही. मैडम एक बात बताओ, सुनोगे बात? हाँ। आपने शिकायत किया, कंप्लेंट किया, ठीक है? कंप्लेंट करने के बाद फिर आपने जन माहिती अधिकारी के पास एक एप्लीकेशन किया, मुझे ये माहिती दे दो, ये मेरे केस पर क्या ऑर्डर किया, ठीक है? जन माहिती अधिकारी ने आपको एप्लीकेशन का जवाब दिया कि नहीं दिया, आप अपील में गए, ठीक है? फर्स्ट अपील गए, फर्स्ट अपील जब आप गए हो तो अपील के अंदर वो अधिकारी जो मंगेश शिंदे, हाँ, अधिकारी वो आपका अपील एक्सेप्ट नहीं कर रहा था या डिले कर रहा था. मंगेश शिंदे डीसीपी जो आहे प्रथम अपील अधिकारी, त्याच्या कार्यालयात त्याने सुनावणी जी विहित मुदतीत 45 दिवसात लावायला पाहिजे ती लावली नाही. मी 55 दिवस वाट बघितली आणि 55 दिवसानंतर मी सेकंड अपील दाखल केलं आणि मग मला इथून बोलावणं आलं की अपील वो भी ओरली देते, नोटीस नाही देते, ओरली. तर मी गेले आणि त्यांना एक लेटर दिलं की 9 सप्टेंबरला त्यांनी सुनावणी ठेवली होती. 9 सप्टेंबरला सकाळी 10:30, त्याच्यावर टायमिंग पण लिहिलेलं आहे, मी आता दाखवलं. 10:30चं टायमिंग आहे की मी ऑलरेडी सेकंड अपिलात गेलेली आहे. तर मी अपिलाला उपस्थित राहू शकत नाही. याचं कारण तुम्ही विहित मुदतीत ती सुनावणी लावली नाही. मी ऑलरेडी, असं असताना त्यांनी काय केलं, आदेश काढले आणि त्या आदेशात काय लिहिलं, अपिलार्थी हजर होते. म्हणजे मी हजर होती, हे मी दाखवलं मगाशी. अपिलार्थी हजर होते आणि आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे असं सांगणारा आदेश त्यांनी काढला. आणि प्रत्यक्ष सेकंड अपिलाच्या सुनावणीच्या वेळी त्यांनी बोगस रोजनामा, ज्याच्यावर माझी खोटी सही, ती तिकडे सादर केली. जर त्याच्यावर तारीख किती दिली आहे माझ्या सहीच्या खाली, 23/9. जर 9 सप्टेंबरला तुमचं प्रथम अपिलाची सुनावणी झाली तर 23/9 मी टाकेन का तारीख? साधी गोष्ट आहे. बनावट रोजनामा तुम्ही तिथे सादर करता, बनावट सहीचा. म्हणजे आणि थोडक्यात सांगायचं तर ह्यांच्या कुठेही जा, कुठल्याही यंत्रणेमध्ये हेच खेळ चालतात. एक तर कधी अर्ज गहाळ करायचा, कधी जो आर्गुमेंट हुआ है मंत्रालय के सामने, जो माइक्राइज है, उसके सामने आपने अपने आर्गुमेंट्स पे क्या कहा और उसने आपको क्या जवाब दिया? वो आए ही नहीं थे. मैं वही बोला कि फर्स्ट अपील अधिकारी और जन माहिती अधिकारी लास्ट मोमेंट पे आया. फर्स्ट अपील अधिकारी आया ही नहीं. अभी जीआर तो सब है, जीआर सब है कि इन लोग ने उपस्थित रहना चाहिए. लेकिन अगर ये लोग नहीं उपस्थित रहते हैं तो आप लोग उनके ऊपर क्या कार्रवाई करते हैं? कुछ तो होगा, कुछ होता है. आपने जो माहिती है उनसे आपने अपना एप्लीकेशन में क्या कहा? जो मैंने अपील का माझं लेखी जे म्हणणं होतं अपिलाच्या कामी ते त्यांनी स्वीकारलंच नाही. हे सगळं मी सांगितलं, मग त्यांनी स्वीकारलंच नाही. हा, हाँ, सीधे नाम का एक अधिकारी के पास, हाँ, वो अधिकारी ने 45 डेज में आपको डिटेल नहीं दिया, हाँ, तो आपने सेकंड अपील किया. फिर उसने जब आपने माहिती एक्ट करके दे दिया तो फिर 55 डेज के बारे में फिर उसने आपको अपील के लिए बुलाया कि आप आओ, आप हमें हियरिंग शुरू करेंगे, ठीक है? सेकंड अपील तो सीधे नाम का अधिकारी, तो आप सीधे नाम के अधिकारी के सामने उपस्थित हुए क्या? मैं वही तो बोल रही हूँ. उनको मैंने एक लेटर दिया उसी दिन, जिस दिन उसने मेरे को सुनावने के लिए बुलाया, उस दिन 9 सितंबर तारीख था. उस दिन मैंने 9 सितंबर को सुबह 10:30 बजे, उसमें टाइमिंग भी है, मैंने ये बोला उनको कि ऑलरेडी मैं सेकंड अपील में गई हूँ 4 दिन पहले, तो अभी मैं उपस्थित नहीं रह सकती. इसके बावजूद उन्होंने ऑर्डर निकाला है जिसमें डिसमिस किया मेरा अर्जी. बनावट रोजनामा उधर दिया ये लोग ने. प्रदीप व्यास, प्रदीप व्यास.
थांबा थांबा. प्रदीप व्यास और जो डीसीपी जो है प्रथम जो मंगेश शिंदे, इस तरीके से सब सुनावनी होता है, बोगस सुनावनी होता है. मैं तो इसको बोगस ही बोलूंगी. जब तक वहाँ वीडियो रिकॉर्डिंग का परमिशन नहीं देते, स्क्रीन डिस्प्ले नहीं लगाते हैं, कुछ नहीं, नागरिकों को न्याय नहीं मिलने वाला. हाँ आहे सगळे 2 प्रकरण ना, माझी 2 प्रकरण. हा चालेल.